आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा वन विभागाअंतर्गत काकरदा खुर्द येथील वन विभागाच्या हद्दीत गौण माफिया यांनी वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो ब्रास गौण खनिज दिवसाढवळ्यात चोरून नेला असल्याने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शहादा वनक्षेत्रपाल प्रादेशिक यांच्या अंतर्गत काकरदा खुर्द येथील गट नंबर 126 व 77 मध्ये वन विभागाच्या हद्दीत जैवविविधता नष्ट करून गौण माफिया यांनी वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो ब्रास गौण खनिज, माती, मुरुम, दगड चोरून नेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या गौण खनिज चोरून नेताना मात्र उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार व सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी शहादा यांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली आहे। तसेच शहादा सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी यांच्या अंतर्गत राणीपूर, तोरणमाळ, बिलगाव, धडगाव, शहादा या ठिकाणी वन विभागाची मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र येतं, मात्र शासनाने जंगल विकासासाठी व राणीपूर, तोरणमाळ पर्यटनासाठी गेल्या 2-3 वर्षात कोट्यावधी निधी दिला आहे व वन अधिकाऱ्यांनी खर्च केला आहे। परंतु सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी वेळोवेळी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत माहिती मागितली असता मात्र वन अधिकारी जाणून बुजून माहिती देत नाहीत। राणीपूर, तोरणमाळचे वनक्षेत्रपाल यांनी तर माहितीचा अधिकार कायद्याची तर थट्टाच उडवली आहे। निकम यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली खरी माहिती न देता अर्जदाराला नाहक आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास व्हावा म्हणून चक्क 42 ते 44 हजाराचे बेकायदेशीर चलन देऊन आपला भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निकम यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली असता मात्र वरिष्ठ अधिकारी ह्या वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे। म्हणून कृष्णा निकम सह आरटीआय कार्यकर्ते वनमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे। याबाबत मुख्य वनसंरक्षक अधिकारी व वनमंत्री कायदेशीर चौकशी करणार का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे।